हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मी नमस्ते कर सर्वांना. बाय नाही, नमस्ते करायचं. नमस्ते बरं ठीक आहे, नमस्ते. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे चिंबोरीचा. आज आम्ही चिंबोरी आणणार आहे, तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. काय झालं? झोप आली? फ्रेंड्स, आम्ही इथे आणले आहेत चिंबोरी आज. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा, आज आमच्याकडे चिंबोरीचा बेत आहे आणि या चिंबोरी जिवंत आहेत. हे बघा, मस्त मस्त चिंबोऱ्या आहेत. तर ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे जिवंत चिंबोरी होती, तर ह्यांना साफ करायचे. पहिले ते शांत होण्यासाठी बर्फाच्या पाण्यात ठेवलेत आम्ही. मग ते शांत झाल्यानंतर पूर्णपणे मग आम्ही त्याला साफ करू. इकडे काळा मसाला काढणार आहे. त्यासाठी मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, भरपूर मिरच्या घेतल्यात आणि खोबरं घेतलं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी. ह्याला सगळ्यांना मी भाजणार आहे. आणि इथे विहानचं काय चाललं आहे बघा, सारखं हातात रिमोट देतो आणि दुसऱ्या चॅनलला एक चॅनल तो पूर्ण बघत नाही, नुसता इरिटेट करून ठेवतो. हे नाही बघायचं, दुसरं बघायचं, हे नाही बघायचं, दुसरं बघायचं, नुसता परेशान करतो. तयारी करतो आहे भाजीची. इथे सगळे मस्त स्वच्छ झालेले आहेत चिंबोऱ्या. अशा प्रकारे कांदे भाजून घ्यायचे. छोटे नांगे घेतले. आता याला मी मिक्सरमध्ये वाटून याचा रस काढून घेणार आहे भाजीमध्ये वापरण्यासाठी. मिरच्यांसोबत मी हा थोडासा अख्खा मसाला पण टाकणार आहे. इथे मी लवंग घेतली आहे, काळी मिरी, जिरी आणि तेजपत्ता, लाल मिरच्या. तर मी हे सगळं टाकणार आहे याच्यात. थोडेसे लसूण पण टाकते. ते अद्रक आणि कोथिंबीर सोडून बाकी सगळा मसाला मस्त भाजला आहे. आता मी याच्यात थोडंसं मीठ टाकून काळा मसाला वाटून घेतला आहे आणि इकडे चिंबोरीच्या नांग्यांचं बारीक वाटण करून ते पण गाळून घेतलं आहे, त्याचं पाणी. आता बनूया. ते फोडणीला थोडा कढीपत्ता टाकते आणि मग हा जो वाटून घेतलेला आहे मसाला टाकून देते. तर इथे मसाला थोडासा फ्राय झाल्यानंतर 2-3 मिनटं त्याच्यामध्ये चिंबोऱ्या टाकल्यात. अशा पद्धतीची भाजी एकदा तुम्ही करून बघा, अप्रतिम लागते, सुपर्ब लागते. नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. मस्त असं फ्राय झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते. 15 ते 20 मिनटामध्ये हे शिजून रेडी होईल. आणि कमी गॅस कर, थोडासा हाय फ्लेम, मीडियम हाय फ्लेम करून झाकून ठेवते थोडं शिजायला. तिथे भाजी मस्त रेडी झालेली आहे. आमच्या घरात तर सर्वांना खूप आवडली. सगळ्यांनी मस्त बोटं चाटून खाल्ली. भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा नक्की ट्राय करा.